आज आपण अचूक प्रमाणासहित कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा ते सुद्धा 1 किलोचा। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं साहित्य असणार आहे। हे सर्व खडे मसाले मी घेतले आहेत बघा। सर्व म्हणजे खडा हिंग, जायफळ, हिरवी वेलची, लवंग, जायपत्री, काळी मिरी, हे खडे मीठ, पांढरे तीळ, शहाजिरं, साधं जिरं, बडीसोप, आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते आपण इथे प्रमाण दिलेलं आहे। हळकुंड, मोहरी, अजून तेजपत्ता, पांढरे तीळ सुद्धा आहेत, मोठी वेलची, दालचिनी, स्टार फूल, दगड फूल लागणार आहे आपल्याला, खसखस सुद्धा लागेल आणि ह्या 3 प्रकारच्या मिरच्या सुद्धा लागणार आहेत। तर मिरच्या 1-1 पाव अशा लागणार आहेत। धने इथे 250 ग्राम लागणार आहेत आपल्याला। तर मिरची सुद्धा बघा चपाटा आहे, लवंगी आहे आणि काश्मीरी किंवा तुम्ही म्हणजे कलरसाठी कोणती मिरची घेऊ शकता, म्हणजे दुसरीही मिरची घेऊ शकता। इथे 3 प्रकारच्या 3 पाव मिरच्या घेतल्या आहेत। आता हे सर्व जे मसाले आहेत तर आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत, कारण काही मसाल्याला जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी आणि काही मसाल्याला कमी वेळ लागतो। त्यामुळे मोठी कढई घ्या आणि वेगवेगळे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। छान मध्यम आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत हे मसाले भाजायचे आहेत, कारण मसाला भाजता वेळेत सुद्धा काही गडबड करायची नाही। मसाला जसा तुम्ही भाजाल तशी त्याची चव येते, त्यामुळे मध्यम आचेवर व्यवस्थित हे मसाले भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या मसाल्याला कसं सुगंधही छान येतो आणि वर्षभर टिकतात सुद्धा। आणि हे कोरडेच भाजायचे आहे, यामध्ये तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे। काही मसाल्याला लागणार आहे तेल, ते नंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला, पण जे काही मी मसाले कोरडे भाजत आहे ते कोरडेच भाजून घ्यायचे। धने छान असे हलके झाले आहेत आणि सुगंध सुद्धा येत आहे भाजल्याचा। आपण ते काढून घेणार आहोत। मस्त थोडासा कलर चेंज झाला आहे, अगदी काळे करून नाही घ्यायचे, थोडा थोडा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे, फक्त ते व्यवस्थित भाजले पाहिजे मसाले। आणि आता हे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे थंड सुद्धा लवकर होतील हे मसाले। थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला बारीक करायचे आहेत, त्यामुळे आता यात आपण हे जे सारखा वेळ लागतो भाजायला ते खडे मसाले टाकणार आहोत। लवंग, काळी मिरी टाकायची आहे। यामध्येच आपण मोठी वेलची सुद्धा टाकून घेणार आहोत आणि दगडफूल सुद्धा टाकायचं आहे, म्हणजे ह्या मसाल्याला कसं एक सोबत व्यवस्थित भाजल्या जातात, त्यामुळे हे सोबत भाजून घ्यायचे आहेत। बाकीचे जे पटकन भाजणारे मसाले आहे ते नंतर टाकले तरी चालेल। तर इथे स्टार फूल टाकला आहे, मोठी वेलची, दालचिनी टाकायची आणि नागकेशर, हे थोडेसे जाडसर मसाले आहेत ते आधी भाजून घ्यायचे। जावित्री, आता मोठी वेलची टाकायची आहे, त्रिफळा, सर्व एक एक करून टाकून मध्यम आचेवर भाजून घ्यायचे।
छानपैकी भाजून घ्यायचे आहे, म्हणजे किचनभर याचा सुगंध दरवळतो बघा भाजता वेळेस। दालचिनीचे हे जे मोठे मोठे तुकडे आहेत ते आपण बारीक करून घेऊ शकतो, किंवा असे अख्खे सुद्धा भाजले तरी चालेल। आता हिरवी वेलची टाकायची आहे। हा मसाला आपण कोणत्याही भाजीत म्हणजे रस्सा भाजीत वापरू शकतो, खूप छान भाजीला चव येते आणि वेगळा मसाला वापरायची गरज पडत नाही आपल्याला। तर हा 1 चम्मच भाजीमध्ये मसाला टाकला तर मस्त अशी तर्रीदार आणि कलर चव दोन्ही येते भाजीला। नक्की करून बघा अशा पद्धतीने। आता तेजपत्ता सुद्धा टाकला आहे। तेजपत्त्याचे थोडे असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक। तर बघा छान मसाला भाजून तयार झाला आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये हा मसाला भाजून तयार होतो आणि मध्यम आचेवरच मसाला भाजून घ्यायचा आहे बघा आपल्याला। मस्त सुगंध येत आहे। आता हा मसाला सुद्धा आपण काढून घेणार आहोत, एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा। आता जे बाकीचे जे मसाले राहिले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। इथे जिरं घेतलं आहे मी। जिरं भाजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन भाजून तयार होते। त्यामध्येच आता हे जे कमी वेळात भाजणारे मसाले आहेत ते टाकून घेऊ आपण। शहाजिरं, बडीशोप, पांढरे तीळ आणि खसखस सुद्धा टाकून घ्यायची यामध्ये। हे थोडेसे मसाले भाजत आले की मग टाकायचे आहे। मोहरी सुद्धा टाकून घेऊ। एक 2 मिनिटांमध्ये हे मसाले सुद्धा भाजून तयार झाले आहेत। आता हे मसाले आपण काढून घेणार आहोत। आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते।
आपल्याला हळकुंड जे आहे ते तळून घ्यायचं या तेलामध्ये. म्हणजे खडा हिंग आणि हळकुंड फक्त ह्या दोनच वस्तू तळून घ्यायच्या आहेत. बाकी सर्व मसाले आपण कोरडेच भाजून घेणार आहोत बघा. यामध्येच आपण खडा हिंग सुद्धा टाकायचा. अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा. जायफळचे तुकडे सुद्धा टाकायचे आहेत यामध्येच. आता हे मसाले सुद्धा आपण काढून घेऊ. याच कढईमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. भाजून म्हणजे थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान बारीक मसाला आपल्याला दळून आणता येईल. इथे मी जे खडे मीठ घेतलं होतं ते अगदी थोडंसं गरम करून घेत आहे या कढईमध्येच. आणि नंतर मिरच्या भाजून घेते. मिरच्या सुद्धा वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या छान निवडून एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत. तरी सुद्धा आपण अगदी थोड्याशा गरम करून घेणार आहोत. नाही भाजल्या तरी चालेल, पण मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात. मिरच्या सुद्धा मध्यम आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत बघा. लगेचच काढून घ्यायच्या एका ताटामध्ये. आता हे तिन्ही प्रकारच्या मिरच्या अशाच पद्धतीने भाजून घेत आहे. आणि मिरच्या सुद्धा कोरड्या भाजायच्या आहे. हे तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्यामुळे काय होतं, एका मिरचीमुळे मसाल्याला तिखटपणा येते. लवंगी मिरची घेतल्यामुळे, काश्मीरी मिरची घेतल्यामुळे कलर खूप छान येतो. आणि ही चपाटा मिरची सुद्धा कलरसाठी आणि तिखटासाठी. तर अशा ह्या तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे. आता हे सर्व जे भाजलेले मसाले आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि अगदी गार करून घ्यायचे आहेत. नंतर मी हे गिरणीवरून दळून आणणार आहे. तुम्ही कांडप यंत्रावरून सुद्धा हे मसाले
दळून आणू शकता किंवा मग मिक्सरवर देखील बारीक करू शकता, पण मी गिरणीवरून दळून आणणार आहे। छान आधी गार करून घ्यायचेत आणि नंतरच हे दळायला द्यायचे आहेत। तर असा आपला हा मस्त झणझणीत कोल्हापुरी मसाला तयार होईल। यात मी मसाले भाजून घेतल्याच्या नंतर 3 चम्मच सुंठ पावडर टाकले आहे। तुमच्याकडे अख्खा सुंठ असेल तर तो बारीक करून थोडासा भाजून घ्यायचा आहे। माझ्याकडे सुंठ अख्खा सुंठ नव्हता म्हणून पावडर टाकली आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हे असा मसाला बघा दळून आणला आहे मी। तर छान असा दरवळ येत आहे, याचा सुगंध सुटला आहे या मसाल्याला। मसाला दळून आणल्याच्या नंतर सुद्धा लगेचच बरणीमध्ये नाही भरायचा, थोडंसं गार होऊ द्यायचा। आणि इथे बघा मी काचाच्या बरणीत मसाला भरून ठेवणार आहे। शक्यतोवर काचाच्याच बरणीमध्ये मसाले किंवा मिरची, हळद पावडर काचाच्याच बरणीमध्ये भरून ठेवा। काचाची बरणी नसेल तर मग चिनी मातीच्या बरणीत सुद्धा भरून ठेवू शकतो। तर हे काचाची बरणी मी स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळवून घेतली आहे आणि नंतर त्यामध्येच मसाला किंवा मिरची पावडर, हळद पावडर आपण भरू शकतो। तर मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी हे बिबे टाकले आहे या बरणीमध्ये। तुमच्याकडे हिंगाचे खडे असतील ते टाकू शकता, त्याने सुद्धा मसाला खराब होत नाही, जास्त दिवस टिकतो। तर माझ्याकडे हिंग नसल्यामुळे मी हे बिबे टाकले आहे आणि यावरती हा मसाला भरून घेत आहे। छान असा हा संपूर्ण मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आणि थोडासा मसाला छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे रोजच्या वापरासाठी आपल्याला छोट्या बरणीतला मसाला घेता येईल। आणि छोट्या बरणीतला संपल्याच्या नंतर या मोठ्या बरणीतला आपल्याला थोडा थोडा काढून घेता येईल। रोज म्हणजे या बरणीत आपल्याला चम्मच वगैरे टाकायची गरज पडणार नाही, त्यामुळे थोडासा वेगळा काढून ठेवायचा आणि असा हा मसाला भरून ठेवायचा आहे। मसाल्यावरती सुद्धा 2-3 बिबे टाकून ठेवते मी। अशा पद्धतीने झाकण छान व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हा मसाला भरून ठेवायचा। तर हा 1 किलोचा कोल्हापुरी मसाला कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये।